समाज कल्याण वसतिगृहात पालकांचा संताप, सहाय्यक आयुक्तांना महिलांचा घेराव, निकृष्ट जेवणावरून प्रशासनाला धारेवर धरले. शहादा तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आजारपणाच्या घटनेनंतर पालकांचा संताप अनावर झाला. मोठ्या संख्येने पालकांनी वसतिगृहात धाव घेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छता, अन्नाचा दर्जा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त घटनास्थळी पोहोचताच संतप्त महिलांनी त्यांना घेराव घालत जाब विचारला. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला, असा आरोप पालकांनी केला. पालकांनी संबंधित जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, दोषींवर गुन्हे दाखल करून चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही करण्यात आली. या घटनेमुळे समाज कल्याण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. किशोर पाटील, शहादा. काल जे निवासी शाळेमधले विद्यार्थ्यांना वीज बाधेसंदर्भातली जी घटना घडली, तर त्या अनुषंगानं जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. तर फौजदारी प्रक्रिया त्यांच्यावरती सुरू आहे. इथं आपल्याकडे पालक आले होते, त्यांच्याशी आपली बैठक झाली. त्यांना आपण आश्वस्त केलेलं आहे की यानंतर विद्यार्थ्यांच्या काळजीच्या अनुषंगानं आम्ही पूर्ण उपाययोजना खबरदारी घेत आहोत आणि त्यानुसार जे विद्यार्थी आता आमच्याकडे व्यवस्थित राहतील यासाठीची सगळ्या उपाययोजना आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. जे जुने कर्मचारी आहेत, जे चांगले काम करत नाही, जे आउटसोर्सिंगचे आहेत, तर ते आपण बदली करतो आहे आणि इथं जुने जे स्वयंपाकी असतील ते सुद्धा या ठिकाणी असणार नाही. सुरक्षेच्या अनुषंगानं आपण बाहेर सुरक्षा रक्षक नियमित 8 तास आपले 8 तासाप्रमाणे आपण ड्युटी लावून देत आहोत. तर यानंतर अशा प्रकारच्या कुठल्या घटना घडणार नाही याची आम्ही दक्षता घेतो आहोत. सरची अन्नातून जी विषबाधा झाली, काय झाले नेमकं, काय कारण? आता त्याच्यावरती पोलीस डिपार्टमेंट चौकशी करते. आम्ही अन्नाचे नमुनेही दिलेले आहेत, तर त्यात आता चौकशीतनं ते समोर येईल. आतापर्यंत किती लोकांवर कारवाई केली आहे? आता गुन्हा दाखल केलेला आहे. पुढची कारवाई आता चौकशीनंतर सगळ्या गोष्टी झाला. सर, आता आपण याच्यानंतर आता इतक्या दिवसात तर आपण आला नाहीत या ठिकाणी, आता किती दिवसात? नाही, आता आम्ही नियमित येत राहणार आहोत. आता जे काल पुरं आजारी होते तर ते सुद्धा आता नॉर्मल आहेत. तिथे 5 पोरं खाजगी हॉस्पिटलला आहेत आणि 18 पोरं सरकारी दवाखान्यात आहेत. तर त्यांची आरोग्याची परिस्थिती आता सुधारलेली आहे. फक्त डॉक्टर म्हटलं की 24 तास आम्हाला ऑब्झर्वेशन साठी ठेवतो. सर, एकूण किती विद्यार्थी? एकूण ही 200 विद्यार्थी क्षमतेची. शिक्षक किती आहेत सर? आता आपल्याकडं नियमित शिक्षक 3 आहेत आणि बाकी शिक्षक आपण तासिका तत्वावरती भरतो. सर, नंदुरबार जिल्ह्यामध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत. मागे 15 दिवसापूर्वी अशीच नंदुरबारला घटना घडली आणि आता ही घटना, असं हे असे प्रकार चालूच आहेत. अशा घटना परत होणार नाही यासाठी आम्ही सगळे उपाययोजना आपण करतो.